नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हाला शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अतिशय जलद माहिती मिळवण्यासाठी अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांमध्ये, आपल्या परिवारामध्ये जे आहे ते आपल्या समूहात जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा. या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या अशा 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, जे की शिक्षकांना आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जी काही सिव्हिल अपील होती 1385/2025 यानुसार शिक्षकांना पदोन्नतीमध्ये आणि शिक्षकांना TET जी आहे ती बंधनकारक केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आता महाराष्ट्र सरकारसुद्धा परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दर 6 महिन्याला TETची परीक्षा घेणार आहे. आणि आता TETचा निकाल लागला आहे. दुसरी जी TET आहे ते साधारणतः जूनमध्ये होणार आहे. त्यामुळे ज्यांना TETची तयारी करायची आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या TETच्या संभाव्य वेळापत्रकाच्या नियोजनानुसार आपण TETची तयारी करावी. आणि दुसरा मुद्दा असा आहे की केंद्र प्रमुख जे होती परीक्षा, जे की 3 आणि 4 फेब्रुवारीला झालेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये ही परीक्षा आहे ते त्या ठिकाणी आपण शिक्षकांनी केंद्र प्रमुखासाठी जे पात्र होते त्यांनी दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी पेपरसुद्धा सोडवलेला आहे. तर या परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे? तर या अनुषंगाने परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे तो केंद्र प्रमुखाचा परीक्षाचा जो काही निकाल आहे तो लागणार आहे. जेणेकरून हा निकाल लवकर लागला तर ते जे केंद्र प्रमुखाची पदं असतात पदोन्नतीच्या नंतर किंवा त्याची जी काही 2400 पदं आहेत, 2400पेक्षा अधिक, तर त्याच्यापैकी जे पात्र आहेत, जे उर्वरित राहतात पदं, ते पदोन्नतीनुसार शिक्षक भरतीसाठी रिक्त पदं त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि एकंदरीत दुसऱ्या बाजूला पदोन्नतीसाठी जे आहे ते शिक्षकांना पदोन्नती हवी असेल तर TET ही सुद्धा त्या ठिकाणी बंधनकारक केलेली आहे. आता ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, जे की पूर्ण शिक्षक भरती संच मान्यता यासाठी जे काही 15 मार्च 2024ला संच मान्यता धोरण राज्य शासनानं आणलं आणि त्याच्यावर बऱ्याच याचिका झाल्यानंतर मग राज्य शासनाच्या विरोधामध्ये जो आहे तो हायकोर्टाचा निकाल लागला. आणि या निकालाला चॅलेंज करताना सुप्रीम कोर्टामध्ये सिंधुदुर्गातले 32 शिक्षक जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते. यापूर्वीसुद्धा सुप्रीम कोर्टांनी राज्य शासनाला त्या संच मान्यतेच्या संदर्भात जे की मूलभूत अधिकार जो आहे विद्यार्थ्यांचा, RTचं उल्लंघन, भारतीय घटना कलम 21 जे काही मूलभूत अधिकार आहेत शिक्षणाचा सक्तीचा, त्याचं पण पायमल्ली होत होतं, उल्लंघन होत होतं. या अनुषंगाने राज्य शासनाला सुप्रीम कोर्टाने नोटीस दिलेली होती. आणि ही जी पिटिशन्स होती सिंधुदुर्गातील काही 32 शिक्षकांनी सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली होती, त्याची सुनावणी जी आहे ते काल 12 फेब्रुवारी या दिवशी झालेली आहे. 12 फेब्रुवारी या दिवशी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 मुद्दे प्रामुख्यानं मांडण्यात आलेले आहेत आणि शासनाला तसे आदेश दिलेले आहेत. RTचं उल्लंघन होते त्याच्यामध्ये, याच्यामध्ये शिक्षक भरती किंवा संच मान्यतेमध्ये वस्ती, तांडे, डोंगराळ भाग, आदिवासी भाग इथल्या मुलांचं, पाल्यांचं त्या ठिकाणी शिक्षण जे आहे ते थांबणार आहे, वंचित राहणार आहेत. आणि विद्यार्थी जी संख्या आहे ते पटानुसार, म्हणजे 60 विद्यार्थी पट संख्या असेल तर 2च शिक्षक त्या ठिकाणी असणार आहेत. तर पदवीधर शिक्षक त्या ठिकाणी जे आहे ते कमी असणार आहेत. जे काही निकष दिलेले होते संच मान्यतेनुसार विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरवणार. आणि याच्यामध्ये एका बाजूला सुप्रीम कोर्टाने TET शिक्षकांना बंधनकारक केली आणि 20 पटापर्यंतच्या शाळेमध्ये एक पात्र शिक्षक जे की TET पास असेल किंवा एक पात्र शिक्षक होता ज्याला की TET बंधनकारक केलेली आहे. मात्र दुसरा जो शिक्षक आहे तो सेवानिवृत्त शिक्षक असेल आणि तो TET पात्र नसेल. हा कसा विरोधाभास? अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला याच्यावरचा खुलासा उत्तर मागितलेलं आहे नोटीसच्या माध्यमातून. आता काल मागितलेल्या उत्तरामध्ये सुप्रीम कोर्टाने राज्य शासन कशा पद्धतीनं उत्तर देते हे बघण्याचं आता खूप तारेवरची कसरत असणार आहे. त्यामुळं राज्य शासनाला या संच मान्यतेमध्ये आणि स्वतः पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईला जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा दोन्ही शिक्षण मंत्र्यांनी, शालेय शिक्षण मंत्री
कॅबिनेट मंत्री असो किंवा राज्यमंत्री असो, या दोघांनीही त्या अंशतः या संचमान्यतेमध्ये नक्षलग्रस्त भागातील डोंगराळ परिसरातील शाळा असो त्याच्यामध्ये आठ स्थितील करण्याचे त्यांनी शब्द दिले होते, मात्र अद्याप केले नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला समायोजनाची प्रोसेस सुरू होती आणि संचमान्यतेमध्ये काही दुरुस्त्या होत्या, ते करणं अपेक्षित होतं, त्या दुरुस्त्या करायला आदेश आलेले आहेत. मग या सगळ्या तिन्ही गोष्टीमुळं, या सगळ्या गोष्टीमुळं आता समायोजन ही जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ते सुद्धा आता पुढे जाणार आहे. आणि लोक मला म्हणत होते की सर समायोजन थांबल्यानं कशी जागा वाढतील. तर समायोजन थांबल्यानं जागा वाढणार नाहीत, तर ही जी तांत्रिक बाबी आहेत, या तांत्रिक बाबी जागा रिक्त करणाऱ्या आहेत. त्यामुळे हे समायोजन पुढे जर गेलं तर या तांत्रिक बाबीवर उत्तर मिळेल, उपाय निघेल समस्यावर, आणि जो उपाय निघेल तो जास्त पद निर्माण करणारा उपाय असणार आहे. एकंदरीत कळला असेल तुम्हाला. आणि सोबतच पेसाच्या संदर्भामध्ये एक GR आला 11 फेब्रुवारीला. त्याच्यामध्ये जे काही GRमध्ये 6वा मुद्दा दिलेला, त्याच्यावर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे आणि बऱ्याच लोकांचं त्याच्यामध्ये समाधान झालेलं नाही. मात्र कंत्राट जे शिक्षक आहेत, पेसाच्या ठिकाणी जे काही शिक्षक कंत्राट म्हणून लागलेले आहेत, त्यांना आता फार ऊत आलेला आहे किंवा त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावनाशी झाला. कारण त्यांची जी काही कंत्राट शिक्षक आहेत, हंगामी शिक्षक, त्यांना समायोजन करून घ्या किंवा हंगामी शिक्षकांना कायम करा, अशा पद्धतीचं त्याच्यामधल्या सूचना ज्या होत्या आणि त्यावर जी प्रोसेस करण्यात आलेली होती शिक्षक भरतीमध्ये, तर ते आता हंगामी शिक्षकांना आता कायम शिक्षक होतो असं वाटायला लागले, स्वप्न पडायला लागले. मात्र ते तसं नाही मित्रांनो. जेव्हा स्टे आलेलं होतं 29 ऑगस्ट 2019, जेव्हा जे काही ST पेसाची भरती होती 17 संवर्गाची, तेव्हा त्या सगळ्या भरतींवर स्टे आलेलं होतं. तेव्हा काही संवर्गाच्या याद्या लागलेल्या होत्या, म्हणजे निवड झालेली होती. मात्र ते निवडसुद्धा रद्द करण्यात आलेली होती. पण उच्च गुणवत्ताधारक जे होते त्या गुणवत्तेनुसार त्यांची निवड झालेली असल्याकारणाने तिथलं नुकसान होऊ नये, मग कुठलंही 17 संवर्गातील प्रशासकीय नुकसान होऊ नये, लोकसेवेचं नुकसान होऊ नये, शाळेवर शिक्षक असेल निवड झालेला तर शिक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, म्हणून ज्यांची गुणवत्तेनुसार निवड झालेली आहे त्यांना त्या ठिकाणी कंत्राट म्हणून नेमवा असे आदेश दिलेले होते किंवा ती भरती प्रक्रिया सुरू झालेली होती कंत्राट म्हणून. तर अशा लोकांची अगोदर गुणवत्तेनुसारच ते निवड झालेली होती ना, तर यांचा अगोदर नियोजन करा किंवा यांची हंगामी जी होती यांना अगोदर कायम करा. तेव्हा हंगामी दिलेली जी काही नियुक्ती होती, तर आता यांना नियुक्ती जी आहे ते कायम अगोदर द्या, नंतर मग पुढची प्रोसेस करा, असा तो मुद्दा आहे 6व्या क्रमांकाचा. 11 फेब्रुवारीला जो काही GR आलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या पिटिशन्सनुसार ते स्टे उठवलेला आहे त्या ठिकाणी 6 ऑक्टोबरचं आणि 17 नोव्हेंबरचं 2025. तर त्याच्यामधला 6वा जो मुद्दा आहे GRचा, तर त्याच्यातला हे हंगामीचे शिक्षक जे आहेत ते तेव्हा गुणवत्तेनुसार पात्र झालेले शिक्षक आहेत, ज्याला की हंगामी नियुक्त्या दिलेल्या होत्या, त्यांना आता कायम द्यायचं, कारण तेव्हा ते गुणवत्तेमध्ये पात्र झालेले होते, ते असे आहेत. आणि इतर शिक्षकांनी हंगामी म्हणून कंत्राट शिक्षक म्हणून नेमवलेले होते, त्यांनी फार काही आनंदात राहायची गरज नाही, कारण तुम्हाला हंगामी शिक्षक म्हणून कायम तुम्ही होऊ शकत नाही, तर ते शिक्षक कायम होणार आहेत. तर त्यामुळं तुमच्या मनातला गैरसमज निघून गेला असावा असं मला वाटतं, कारण अनेकांचे मला कॉल होते या संदर्भामध्ये. आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या समूहात शेअर करा. आणि काही समस्या असतील तर नक्की कळवा. आणि पुढचं जे काही नियोजन असणार आहे 50 जी काही लिमिटेड प्राधान्यक्रम आहे त्या संदर्भात मी सविस्तर स्वातंत्र्य असं नियोजन सांगणार आहे. आता कायदेशीर लढाई जो आहे तो आपण लढणार आहे आणि स्वतः मी अन्नत्याग उपोषणाला सुद्धा बसणार आहे. या संदर्भातलं योग्य नियोजन जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तुर्तास थांबतो. तुमची काही समस्या असतील तर कमेंट्स करा. तुमच्या प्रत्येक समस्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराज.